श्री स्वामी समर्थ. कसे काय आहात मंडळी? चला तर मग पुरवायचे का आपल्या जिभेचे लाड. आजचा आपला पदार्थ आहे नारळाच्या वड्या. नारळाच्या वड्या करण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा नारळ किसून घेतला आहे. तुम्ही नारळाचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर आपलं खोबरं आपण तुम्हाला कसं बारीक मोठं हवं आहे त्या पद्धतीने ठेवू शकता. इथे आपण नारळ बारीक करून घेतलेला आहे. नारळ मोजून घेतले तर मी 2 कप नारळ आहे. नारळाची चव आहे. तर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊ. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये आपण खोवून घेतलेले खोबरं घालू व छान परतून घेऊ. आपण खोबरं मोजून घेतले, 2 कप झालेलं आहे. छान तुपावरती खमंग वास येईपर्यंत खोबरं आपण भाजून घेऊया. तर हे खोबरं भाजून घेण्यासाठी मला 5 ते 7 मिनिटं लागलेली आहेत. दोन कप खोबऱ्यासाठी मी 1 कप साखर घालून परत ते आपण 5 ते 7 मिनिटं परतून घेऊ. हे मिश्रण आपण तोपर्यंत परतून घ्यायचे जोपर्यंत त्याचा घट्ट गोळा होत नाही. तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं साखरेचं पाणी सुटलेलं आहे. तर पूर्ण घट्ट गोळा होईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. त्यामध्ये आपण 2 ते 3 वेलची बारीक कुटून घातलेली आहे. एका ट्रेला मी थोडंसं तूप घालून ग्रीस करून घेतले. त्यामध्ये आपलं झालेलं खोबऱ्याचं मिश्रण आपण यामध्ये पसरून घेऊ. तुम्ही पाहू शकता मिश्रण आपलं किती घट्ट झालेलं आहे. गरम गरम असतानाच आपण ट्रेमध्ये काढून त्याला छान पसरून घेऊया. तुम्ही याचे लाडूही करू शकता व वड्याही करू शकता. गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे व गरम गरम असतानाच आपण त्याचे कापही करून घेऊ. हे मिश्रण थंड झालं की आपल्याला त्याच्या वड्या पाडताना त्रास होईल व त्याचे बारीक तुकडे खूप पडतील. म्हणून आपण गरम गरम असतानाच त्याचे छान तुम्हाला पाहिजे त्या आकारात छोटे मोठे काप करून घेऊया. काप करून झाल्यानंतर मी त्याच्यावर बदामाचे तुकडे लावलेत. तुम्ही त्याच्यावर पिस्ता लावू शकता किंवा ड्रायफ्रूटची पूड टाकू शकता. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील त्यानं तुम्ही गार्निश करू शकता. पहा दिसायला किती सुंदर दिसत आहेत. तुम्ही आधीच काप करून घेतल्यामुळे त्याचे तुकडेही छान होतात. तुम्हाला ही वडी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा व मला सांगा की कशा झाल्या.